लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व दिव्यांग मतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले। जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध दिव्यांग संघटना प्रतिनिधींची बैठक झाली। या बैठकीत सालीमठ बोलत होते। या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, दिव्यांग व्यवस्थापक नोडल अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण राधाकिशन देवडे, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे, प्रकल्प संचालक जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विळतघाट डॉक्टर दीपक अनाप आदी उपस्थित होते। लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, रॅम्प सुविधा, वाहतूक व्यवस्था, अन्न मतदारांसाठी ब्रेन लिपित मतदान सुविधा आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे यावेळी बोलताना सालीमठ यांनी सांगितले। यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट लक्ष्मणराव पोकळे, सावली दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब महापुरे, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना राज्य संचालक संतोष सर्वदे, जिल्हा मूक बधिर असोसिएशनचे अध्यक्ष आनंद कडूस आदी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।